नमस्कार म्हणजे मी अरुणा तुमचं सर्वांचं स्वागत करते. हा आहे आमच्या दारातला एरिया. तर कसं आहे बघा तुम्ही, आमच्या दारात आहे ना मस्त असं मोठंच्या मोठं बेलाचं झाड आहे. ह्या बेलाची जात कोणती आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. हे आहे बघा खाऊच्या झाडांचा वेल, किती छान वेल आलाय तो. आणि हा नुकताच ना 2-1 महिने झाले असतील लावून, तर इतका भारी पसरलाय ना काय बोलायलाच नको. त्याच्यानंतर ही आहे तुळस. तुळस पण इतकी छान झालेली आहे. तर असा बाहेरचा काहीसा एरिया होता. आणि आज ना आमचं नियोजन होतं बिर्याणी, व्हेज बिर्याणी बनवायचं. श्रावण आहे बरं का, त्याच्यामुळे नॉनव्हेजचं काही नावच काढायला नको. तर व्हेज बिर्याणी बनवायचं नियोजन होतं. तर बाजारातून सगळ्या भाज्या वगैरे आणल्या होत्या. आता व्हेज बिर्याणीसाठी भरपूर भाज्या लागतात. तर त्या सगळ्या थोड्या थोड्या मिळून ना मी एकच वजन करून ना त्याच्याकडून भाजीवाल्याकडून ना मागून आणल्या होत्या. आणि छान अशा भाज्या मला भेटल्या होत्या. त्यासाठी आहे ना फ्लावर, वाटाणा, बीन्स असे बऱ्याच भाज्या मी सगळ्या सोलून वगैरे घेतल्या. व्हेज बिर्याणी म्हटलं तुम्हाला माहितीच असेल की किती भाज्या आणि कसं लागतं काय काय ते. तर सगळ्या भाज्या आहेत ना मी छानपैकी धुवून वगैरे घेतल्या. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दही टाकून वगैरे त्याला मॅरिनेट करून ठेवायचं म्हटलं, म्हणजे कसं बिर्याणी एकदम टेस्टी होते. त्यासाठी मस्तपैकी माझे सगळे काय मसाले असतील ते मी त्याच्यामध्ये घातले. थोडंसं तेल पण घातलं, दही टाकलं आणि छान अशी मॅरिनेट करून ठेवली. त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याला थोडीशी पाणी उकळी येते असं वाटलं, त्याच्यामध्ये लिंबू पिळा आणि खडे मसाले टाकले, थोडंसं तेल पण टाकलं आणि त्याला झाकण लावून ठेवलं. त्याच्यानंतर घेतलं तांदूळ त्याच्यामध्ये घालाय. मला जवळपास अर्धा किलोला पण कमीची बिर्याणी करायची होती, तर त्याच्यासाठी ना मी एवढे तांदूळ घेतले होते बघा. आणि ते तिकडे शिजतोय तोपर्यंत म्हटलं आपले थोडे काजू आणि थोडंसं पनीर तेलामध्ये भाजून घ्यायचं. तर हे दोन्ही मी ना भाजून घेतलं तेलामध्ये. तेलामध्ये पनीर आणि काजू भाजले ना ते पण छान लागतात बरं का. आणि कच्चे घेतले ना मग ते काय एवढे खास लागत नाहीत. त्याच्यानंतर त्या दुसऱ्या कढईमध्ये ना, त्या कढईमध्ये झाली नसती भाजी, त्याच्यामुळे दुसऱ्या कढईमध्ये मी हे कांदा भाजायसाठी टाकला. त्याच्यानंतर इकडं आपला भात पण शिजला होता. म्हटलं कांदा भाजतोय तोपर्यंत भात पण येळून घ्यायचा. भात येळून घ्यायचा म्हटल्यावर हळूवार काम करावं लागतं. ते अचानक तो ना भात जेव्हा आपण चाळणीमध्ये ओततो ना तेव्हा तो बाहेर पडण्याची शक्यता असते. तर त्याची आपल्याला काळजी घ्यायला लागते. आणि ह्याच्यातून आहे ना छान असं पेज निघते. ती पण आपल्या लहान मुलांसाठी ना चांगली असते. तर कांदा इकडे भाजला होता. त्याच्यामध्ये मी आले, लसूण, कोथिंबीरची ही अशी पेस्ट केली होती ती भाजण्यासाठी टाकली. ती पेस्ट टाकल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये मी घातला टोमॅटो. टोमॅटो एकदम बारीक चिरून ना टोमॅटो मी ह्याच्यामध्ये घातला. त्याच्यानंतर बघा ही पेस्ट छान अशी थंड झाली होती, थोडीशी कोमट होती. तशीच मी प्रणवला ती प्यायला दिली. तोपर्यंत माझी इकडे कांदा, टोमॅटोची पेस्ट वगैरे सगळं भाजलं होतं. त्याच्यामध्ये मी हे मसाले घातले, हळद, लाल तिखट वगैरे. आणि आमचा कोल्हापुरी मसालासुद्धा. कोल्हापुरी मसाल्याची टेस्ट तर वेगळीच असते. त्याच्यानंतर मीठ घालून ते मस्त असं परतून घेतलं आणि मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत ना, त्या मी त्याच्यामध्ये घातल्या. मॅरिनेट केलेल्या भाज्या घातल्या आणि थोडंसं त्याच्यात पाणी सोडून ना, ते शिजण्यासाठी ठेवलं. आणि त्याच्यानंतर थोडंसं शिजते असं वाटलं तोपर्यंत त्याच्यामध्ये काजू आणि आपण तळून घेतलेले काजू आणि पनीर मी त्याच्यामध्ये टाकलं. आणि भात तोपर्यंत ना इतका सुट्टा आणि छान झाला होता. तांदूळ पण भारी होते ते आणि मस्त असं सुट्टा वगैरे तांदूळ तो भात झाला होता. त्याच्यानंतर भाजी पण शिजली. म्हटलं आता तेल टाकून ना पातेल्यामध्ये थर लावून घ्यायचे. थर लावण्यासाठी ना तेल मस्त खाली बुडाला पूर्ण लावून घेतलं मी त्याच्यामध्ये. आणि पहिल्यांदा भात, नंतर मग भाजी, मग परत भात आणि परत भाजी असं ना मी थर लावून घेतले. आणि थर लावून घेतल्यानंतर आहे ना म्हटलं आता ह्याला दम द्यायचा. दम दिल्याशिवाय ना टेस्टच येत नाही. कोथिंबीर वगैरे घातली आणि छानपैकी झाकण ठेवून आहे ना याला मी दम द्यायला ठेवलं. दम देण्यासाठी आहे ना मस्त तवा ठेवला चपातीचा आणि त्याच्यावरती हे पातेलं ठेवलं आणि छान अशी आपली बिर्याणी तयार झाली होती. तर माझी बिर्याणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मंडळी. आणि आज बिर्याणी बनवायचा स्पेशल बेत काय होता मी तुम्हाला सांगते. आज आमच्या लग्नाचं नाव वाढदिवस होता. म्हटलं काहीतरी बनवा. आज अहोनी श्रावणातला उपवास पण केला होता गुरुवार, त्याच्यामुळे म्हटलं बिर्याणी व्हेज बनवायची. तर छान आमचं औक्षण वगैरे करून केक वगैरे कापून असा माझा काहीसा आजचा ब्लॉग झाला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटू. धन्यवाद.